या हाय. तर मी तुम्हाला आज आहे ना 7 लॉ ऑफ अट्रॅक्शनचे रूल सांगणार आहे आणि हे जबरदस्त आहे आणि हा व्हिडिओ एकदम प्रॉपरली बघा. हा तुमच्या खूप लाईफमध्ये कामाला येणार आहे. जेव्हा जेव्हा आपल्या लाईफमध्ये सिच्युएशन येते राईट, जेव्हा सिच्युएशन आपली जेव्हा वाईट असते तेव्हा आपण बोलतो ना आपले जे विचार येतात ना जर वाईट झाले तर आपल्या तो रिझल्ट वाईटच येणार आहे. तर आपल्या काही सिच्युएशन असेल जर आपण जर विचार चांगले केले, थोडं पॉझिटिव्ह केलं तर रिझल्ट इज एक पॉसिबिलिटी आहे की त्यातले रिझल्ट चांगले होणार. तर रूल नंबर 1 असा आहे की जे आपण बोलतो ना, जे आपण विचार करतो ना त्याला आपण अट्रॅक्ट करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही किती वेळा असा विचार केलेला आहे की बोलत ना की आपल्या डोक्यात विचार आले नेगेटिव्हिटी, मग आपण त्याला अट्रॅक्ट करतो. आता लोक जे बोलतात ना की मला लो सॅलरी आहे, माझ्याकडे पैसा येत नाही आहे, ॲक्च्युली हा लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यावरती काम करतो आहे. ते विचार करतात की माझ्याकडे कमी पैसा आहे, म्हणजे माझ्याकडे कमी सॅलरी आहे आणि ॲक्च्युली त्यांच्याकडे नंतर अट्रॅक्टच होत नाही आहे आणि मग ते त्याच सिच्युएशनला राहतात. करेक्ट आहे. तर जो वॉट एव्हर यू थिंक, जे तुमचे थॉट्स आहेत ते तुम्ही बनता. वेदर तुम्हाला जर पाहिजे असेल नाही पाहिजे असेल मॅटर नाही करत, पण तुम्ही तो अट्रॅक्ट करता. तर रूल नंबर 1 की वॉट एव्हर यू थिंक यू गेट. रूल नंबर 2 की जे तुम्ही बोलता ते तुम्ही अट्रॅक्ट करता. कारण की वर्ड्समध्ये ना खूप पॉवर असते. वर्ड्समध्ये काय असते? पॉवर असते. की जास्त करून लोक सेल्फ टॉक करतात, आपल्या स्वतःशी बोलतात की तू बिचारा आहेस, तुझ्याकडे हे नाही आहे, तुझं रिलेशनशिप चांगला होत नाही, तुझ्याकडे हेल्थचे प्रॉब्लेम आहे. तर जे काही आपण बोलतो ना ते आपण अट्रॅक्ट करतो. तर वर्ड्स जेव्हा तुम्ही विचार करून स्वतःचा विचार करून बोला की काय तुमचे काय बोलताय तुम्ही. करेक्ट आहे. रूल नंबर 3 की वॉट एव्हर आपण आपण जे बघतो ना ते आपण अट्रॅक्ट करतो. तर मला सांगा की जेव्हा जेव्हा लक्षात ठेवतं ना की 2 सिच्युएशन असेल, एक तुम्ही कचरापेटी बघता आणि एक चांगला गार्डन बघता. जेव्हा कचरापेटी बघता ना तुमच्या डोक्यामध्ये बोलतात ना की नेगेटिव्हिटीसारखं वाटणार, एक चांगली गोष्ट होत नाही. पण तुम्ही गार्डन बघता तेव्हा तुम्हाला गार्डनतले फुलं बघता तेव्हा तुमचं ऑटोमॅटिकली तुम्ही चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करता. राईट आहे. आता कचरा म्हणजे आपण जर आजच्या गोष्टी आज आपल्या डोक्यामध्ये आपण काय कचरा टाकतो. करेक्ट आहे. आता कचऱ्यामध्ये आपण जसं की आज आपण डेली सोप बघतोय, डेली सोपमध्ये जर CID बघतो, ऑलरेडी आपण दिवसभरात थकलेलो असतो. त्यानंतर आपण CID बघतो, सेक्रेट गेम, जे काय आपले म्हणतात ना नेगेटिव्हिटीच्या गोष्टी आहे, भांडणं वगैरे बघतो. ऑलरेडी आपण थकलेलो आणि ते त्यानंतर आपण ते बघतो. करेक्ट आहे. मग त्यानंतर काय होणार? तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही ह्याच्यात जर नेगेटिव्हिटी टाकली तर तुम्ही ऑलरेडीच नेगेटिव्हिटीच अट्रॅक्ट करणार आहे. पण जर तुम्ही कुठले तरी कॉमेडी शो बघितला, चांगल्या गोष्टी बघितल्या, काहीतरी शिकलात, व्हिडिओ बघितला, तर ऑब्व्हियसली तुम्ही चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करणार. जे तुम्ही बघताय ना ते तुम्ही अट्रॅक्ट करताय. करेक्ट आहे. तुम्ही जर नेगेटिव्हिटी भांडण बघितलं तर तुम्ही ते पण तुमच्या लाईफमध्ये तुम्ही भांडण तुम्हाला अट्रॅक्ट कराल. करेक्ट आहे. तर लक्षात ठेवा, जर मी आज नेहमीच सचिन तेंडुलकरला फॉलो करतो. करेक्ट आहे. मी असं नाही की मला फक्त सचिन तेंडुलकरचा सिग्नेचर पाहिजे, सचिन तेंडुलकरचा फोटो पाहिजे, पण माझं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की मी सचिन तेंडुलकर स्केड्यूल काय आहे. कारण की जर सचिन तेंडुलकरचा मी स्केड्यूल 10% तरी मी फॉलो केला ना तरी मी बोलतात ना मी तेंडुलकरसारखा बनू शकतो. लक्षात ठेवा. जर तुम्हाला बघायचं असतील तर स्वामी विवेकानंदांच्या काही गोष्टी बघा, APJ अब्दुल कलाम यांच्या गोष्टी काहीतरी वाचा, रतन टाटांच्या बुक्स वगैरे ते वाचा. ते हे रूल नंबर 3. रूल नंबर 4 काय की जे तुम्ही वॉट एव्हर यू फील यू अट्रॅक्ट. आता फील म्हणजे कसं? आता फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या सक्सेसफुल लोकांकडे बघतो, आपण त्याचा पहिला विचार करतो की यार याच्याकडे मोठी गाडी आहे, पहिली जेलसी येते. मग जर तुम्ही एखादा माणसाचा जे तुम्हाला पाहिजे आहे, तुम्हाला रिच बनायचं आहे, तुमच्याकडे मोठी गाडी पाहिजे, की तुम्ही ते पाहिजे आणि त्या माणसाकडे बघून तुम्हाला जेलसी येत असेल तर तुम्ही अट्रॅक्ट नाही करणार. करेक्ट आहे. तर तुम्ही जेव्हा एखाद्या माणसाला सक्सेसफुल माणसाला बघता आणि तुम्ही त्याला ॲप्रिशिएट करता की मला पण असंच बनायचं आहे आणि येस त्यांनी खूप हार्डवर्क केलं असेल, तर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. खूप पॉवरफुल आहे. कारण की तुमचे थॉट्स जसे असतील, तुमचे इमोशन तसे असतील, जसं तुमचं अट्रॅक्शन आहे. हे रूल नंबर 3 झाला. रूल नंबर 4 असं आहे की असे 2 मॅजिकल इमोशन्स आहेत. 2 मॅजिकल इमोशन, जसे की पहिला इमोशन्स आहे जो हॅपीनेस आहे. बहुतेक लोक बोलतात की मी सक्सेसफुल झालो, माझ्याकडे जास्त पैसा आला, की माझी चांगली रिलेशनशिप झाल्या, मी चांगला हेल्दी झालो तर मी हॅपीनेस होईल. नो हा चुकीचं आहे. तुम्हाला पहिला हॅपीनेस राहावं लागेल
तर तुम्ही नंतर ते अट्रॅक्ट करणार की माझ्याकडे जास्त पैसा येईल, तुम्ही जास्त सक्सेसफुल व्हाल, जास्त रिलेशनशिप चांगला होईल, जास्त हेल्थ चांगला होईल. राईट, हा एक इमोशन आहे. सेकंड ग्रॅटिट्यूड आहे. अर्ध्या लोकांना तर माहितीच नाही, 90% लोकांना माहीत नाही की व्हॉट इज ग्रॅटिट्यूड. आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा आपण खूप मोठी लिस्ट घेऊन जातो की देव मला हे पाहिजे, मला चांगल्या गोष्टी पाहिजे, मला चांगलं शरीर पाहिजे, आणि मागच्या महिन्यात पण मागितलेलं ते पण ते उरलेलं आहे तुमचं. आपण देवाकडून मेनू कार्ड घेऊन जातो. ॲक्च्युली आपण मंदिराकडे कशाला गेलं पाहिजे, देवाकडे कशाला गेलं पाहिजे की जे आपल्या लाईफमध्ये आहे ते ग्रेटफुल आहे, ते त्या गोष्टीसाठी मला माझ्या लाईफमध्ये तुम्ही दिल्यामुळे मी थँक्यू बोलतो आहे. लक्षात ठेवा की बऱ्याच काही गोष्टी आहेत ग्रेट. जर तुमची स्वतःची कंपनी असेल तर कंपनीमध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतात तर तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. जेव्हा प्रॉफिट येतो तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना क्रेडिट द्या, तुम्ही त्याचं ग्रॅटिट्यूड देता, कारण की ते काही आहे त्यांच्यामुळे तुम्ही मोठे होत आहे. करेक्ट आहे. तर हा एक बोलतात ना की किती सांगितले मी, रूल नंबर 5 सांगितले बरोबर. पहिला कोणता सांगितलेला की जे तुमचे जसे तुम्ही थिंक करता तसं तुम्ही बनता. सेकंड मी जे तुम्ही बोलता ते अट्रॅक्ट करता. तिसरा तुम्ही जे बघता ते अट्रॅक्ट करता. चौथा जे तुम्हाला फील होतं ते अट्रॅक्ट करता. पाचवा मी तुम्हाला 2 टाईपचे मॅजिकल इमोशन सांगितले, हॅपीनेस आणि ग्रॅटिट्यूड. 6वा असं आहे की तुमचा जो एन्व्हायरमेंट आहे ना तो इन्फ्लुएन्स करतो तुमच्या थॉटला. करेक्ट आहे. जसे की एक तुम्हाला सिम्पल भाषेत बोललो की एन्व्हायरमेंट आहे हा तुमच्या विल पॉवरपेक्षा स्ट्रॉंग आहे. तुमचे जर 5 मित्र असतील, जर ते चांगले लीडर असतील, सक्सेसफुल असतील, तर तुम्ही त्या ॲव्हरेज ऑफ 5 पीपल आहात. जर तुमचे 5 मित्र नेगेटिव्ह असतील, लो इन्कमचे असतील, तर तुम्ही ते अट्रॅक्ट करा. करेक्टच. फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंट तुम्ही असंच म्हणजे बोलतात ना की नेगेटिव्हिटी टॉकिंग असेल, जे ओव्हर इटिंग करतात, ओव्हर ड्रिंकिंग करतात, ओव्हर थिंकिंग करतात, जे चुकीच्या गोष्टी करतायत, तर तुमचं एन्व्हायरमेंट असेल ना तर ते तुम्हाला अफेक्ट करेल आणि तुम्ही त्या गोष्टीमध्ये फसून जाल. पण तुमचं एन्व्हायरमेंट असेल की जे बुक्स वाचतायत, जे रीडिंग करतायत, जे वॉच करतायत, जे चांगले व्हिडिओ बघतायत, जे ते गोल सेट करतायत, त्या लोकांना माहिती आहे की गोल सेट केल्याने माझा फोकस चांगला राहणार, जे चांगले अर्न करतात. तर एन्व्हायरमेंट खूप मॅटर करत आहे. बघा, लक्षात ठेवा, तुम्ही एकटे असाल ना तुम्ही जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस कराल, पण जेव्हा तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये असेल ना, जर पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट असेल ना तर तुम्ही लाईफ लॉंग करत राहणार. तर हा खूप पॉवरफुल आहे हा 6वा रूल. 7वा रूल आहे की तुम्ही जे अट्रॅक्ट करता ना, ॲक्च्युली तुम्ही जसे आहात ते यू अट्रॅक्ट हू यू आर. तर हू यू आर म्हणजे कसं आहे की एक आता लेमन लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगतो की प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की मला चांगली बायको भेटली पाहिजे, संस्कारी पाहिजे, मदत केली पाहिजे, माझ्या आईवडिलांची काळजी केली पाहिजे, राईट आहे, मला प्रेम करणारी पाहिजे. प्रश्न असा आहे की तुम्ही त्या टाईपचा माणूस आहात का? तर तुम्ही अट्रॅक्ट तेच करणार जसं तुम्ही आहात. करेक्ट आहे. तर दुसरा एक्झाम्पल सांगितलं तर तुम्हाला मर्सिडीज पाहिलं असेल, BMW पाहिलं असेल, चांगला सक्सेसफुल व्हायचं असेल, पण तुम्ही ते डिझर्व करताय का? तुम्ही ॲक्च्युली तुमच्याकडे आहे का? तुम्ही चांगला नॉलेज घेताय का? तुम्ही रीडिंग करताय का? तुमच्याकडे मर्सिडीजवाले मित्र आहेत का? का मर्सिडीज जे विकत घेण्याच्या ह्याच्यामध्ये त्या ट्रान्सफॉर्मेशन आहेत का? राईट आहे. तर लक्षात करा की तुम्ही जसे आहात ना, तुमचा जसा कॅरेक्टर आहेत ना, तसंच तुम्ही अट्रॅक्ट करता. करेक्ट आहे. माझ्या लाईफमध्ये जे लोक आहे हे 7 रूल्स आहेत ना, लिहून ठेवा. हे तुमच्या लाईफमध्ये ना खूप मोठे इम्पॅक्ट करणार आहे. माझ्याकडे जे मी नेहमी लोकांना बोलतो की मी स्वस्त आणि फ्रीमध्ये देतो म्हणून येऊ नका. माझ्याकडे यायचं असेल तर तुम्हाला जर फ्री व्हायचं असेल तुमच्या लाईफमधून, जसं की डेट फ्री आणि फायनान्शियल फ्री, तरच तुम्ही माझ्याकडे या. थिंग्स आहेत तुमची कोणत्या गोष्ट तुम्हाला तुमची व्हायब्रेशन लो करतात हे लिहून ठेवा. पहिली गोष्ट, जंक फूड खाण्याने तुमचे व्हायब्रेशन कमी लो करतायत. सेकंड, नेगेटिव्हिटी सेल्फ टॉक करता तुम्ही, तर हे व्हायब्रेशन लो करतायत. थर्ड, नेगेटिव्ह पीपल हे तुमचे व्हायब्रेशन लो करतायत. जे गॉसिप करतात, फालतूगिरी करतायत, क्रिटिसाइज करतात एकामेका, ते व्हायब्रेशन तुमचे कमी करतायत. मोबाईल, TV, इंटरनेट पण करतायत. ॲडिक्शन, भरपूर ॲडिक्शन आहे, तंबाखू, पान, तर ह्या गोष्टी व्हायब्रेशन तुम्हाला बोलतात ना की हा लो करतायत. व्हायब्रेशन कोणते चांगले करतायत, जसे की मेडिटेशन करा, चांगलं म्युझिक ऐका, रीडिंग करा, बुक्स चांगले सेल्फ डेव्हलपमेंटचे बुक्स आहे, रॉ फूड खा, ते चांगलं आहे. जॉगिंग करा, वॉकिंग करा, एक्सरसाइज करा, नेचर्समध्ये जा, मुलांबरोबर खेळा, पॉझिटिव्ह पीपलबरोबर राहा. आणि लर्निंग इज खूप इम्पॉर्टंट आहे.
जर तुम्हाला तुमची लाईफ चेंज करायची असेल तर मी इन्व्हाइट करतो की माझ्या कम्युनिटीमध्ये या आणि तुमची लाईफला मी बोलतो ना मला 2 वर्ष द्या मी तुम्हाला 20 वर्ष रिटर्न देणार. थँक्यू व्हेरी मच. आय होप हा जर तुम्हाला परत हा व्हिडिओ बघा तुमची लाईफ चेंज करण्यासाठी. टिल देन बाय बाय, एन्जॉय करा. सो बाय बाय.